या ठिकाणी ग्रामसेवक भरतीचे तांत्रिक सेशन आपण बघतोय आणि आज आपल्याला पुढचा घटक बघायचा एक सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन। हा आपल्या सिलेबसचा एक भाग आहे आणि यावर प्रश्न येणार, यात काही शंका नाहीये। वेस्ट वॉटर अँड सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट होतोय। बघा हा सिलेबस मध्ये का घ्यावा लागला, पहिली गोष्ट ही समजून घ्या। सध्या आपण बघतोय शहरीकरण, नागरीकरण, म्हणजे शहरामध्ये ज्या नवीन समस्या तयार झाल्या ना त्यामधली फार मोठी समस्या आहे। तसं सांडपाण्याची समस्या ग्रामीण भागातही आपण बघतो, पण शहरामध्ये हे मुख्यत्वे आपल्याला दिसत आहे। औद्योगिक आणि नागरीकरणाचं युग सगळ्यात महत्त्वाचं याला कारणीभूत। जिथे उद्योगधंदे आहेत तिथे सांडपाण्याचा प्रॉब्लेम आहे, नागरीकरण ज्या ठिकाणी झालंय तिथे तो प्रॉब्लेम आहे। ते पाणी कुठे टाकायचं, त्या पाण्यापासून फैलणारे रोग, ते पाणी याच्यामध्ये जात आहे, नद्यांमध्ये जात आहे, मिक्स होत आहे। त्यामुळे ही समस्या, याचं व्यवस्थापन करणं कचऱ्याचं महत्त्वाचं बनलेलं। ते गाव असेल, शहर असेल, उद्योग असेल, घरातून निघणारा कचरा असेल किंवा सांडपाणी असेल, तो या ठिकाणी आपल्यासाठी व्यवस्थापनाचा विषय आहे। मग सांडपाणी व्यवस्थापन कसं करायचं, त्याला वेस्ट वॉटर मॅनेजमेंट असं म्हणतायत। त्याला काय, सांडपाणी कशाला म्हणायचं, पहिली गोष्ट तर डेफिनेशन काय आहे याची, तर वापरानंतर जे अशुद्ध झालेलं पाणी असतं ना, सगळ्यात महत्वाचं वापर त्याचा झाला आहे, शुद्ध पाणी नाहीये, ते अशुद्ध आहे। मग ते घरगुती असेल, ते औद्योगिक असेल, ते कृषी घटकातला सुद्धा असू शकतं, ते व्यावसायिक सुद्धा असू शकतं। चार पद्धतीचं अशुद्ध पाणी त्याला आम्ही सांडपाणी म्हणणार। आता कुठून येतात, नेमकं कुठून, घरगुती डोमेस्टिक सेवेज म्हणतोय आपण, ज्यामध्ये स्वयंपाकघरातून येतंय, बाथरूम मधून येतंय, शौचालयातलं पाणी जे आहे हे घरातून येणारं अशुद्ध पाणी आहे। इंडस्ट्रियल मधून काय येत आहे, कारखान्यातून निघणारं जे रासायनिक मिश्रण असलेलं पाणी आहे, ज्याच्यावर प्रोसेस झाली आहे, रासायनिक अभिक्रिया होऊन जे बाहेर पडलेलं पाणी आहे ते दूषित आहे, ते घातक आहे, ते पाणी यामध्ये येतं। पावसाचं पाणी, स्टॉर्म वॉटर म्हणतोय, रस्त्यावरचं छतावरचं वाहून जाणारं पाणी, ते काही पिण्यास योग्य असतं असं नाहीये, त्या पाण्याचं मॅनेजमेंट या ठिकाणी महत्वाचं आहे। आता मग याचे टप्पे काय आहे, कशा पद्धतीने केलं जातं सांडपाण्याचं व्यवस्थापन, त्याच्या स्टेजेस काय आहे, तर पहिली प्राथमिक स्टेज जी आहे ती आहे मोठे घटक जे आहे, म्हणजे प्लास्टिक, दगड, पाणी, ते गाळून टाकले जातात या ठिकाणी। या पाण्यामधले जे मोठे मोठे घटक आहे ना ते बाजूला करायचे, ते वेगळे करायचे, ते गाळून टाकायचे, पहिला टप्पा। दुसरा स्क्रीनिंगचा टप्पा असतो, सेडिमेंटेशन टँक्स आपण ज्याला म्हणतो आहे, ते वापरले जातात, त्याच्यातले घन पदार्थ वेगळे केले जातात। आधी मोठे मोठे वेगळे करायचे, नंतर लहान घन पदार्थ वेगळे करायचे। त्याच्यानंतर दुय्यम प्रोसेस जे असतात सेकंडरी ट्रीटमेंटमध्ये, इथे असते जैविक प्रक्रिया, बायोलॉजिकल ट्रीटमेंट। यामध्ये मग सूक्ष्मजीव जे आहे, सांडपाण्यातली सेंद्रिय पदार्थ जे आहे ना त्याचं विघटन करतात, सूक्ष्मजीवाचं काम या ठिकाणी आहे। ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेस असेल, ट्रिंकलिंग फिल्टर असेल, टिकलिंग फिल्टर, त्या गोष्टी या ठिकाणी होतात। तिसरी स्टेप काय आहे, तिसऱ्या स्टेपमध्ये या ठिकाणी शुद्धीकरण करण्यात येतं डायरेक्ट त्या पाण्याचं। क्लोरीन असेल, ओझोन असेल, अल्ट्राव्हायोलेट रेज असतील, यांचा वापर केला जातो आणि त्याच्यातले जंतू मारून टाकले जातात तिसऱ्या स्टेजमध्ये। बघा या स्टेज महत्वाच्या, तुम्हाला प्रश्न येऊ शकतात। परिणाम काय होतो आहे, पाणी शेतीसाठी, औद्योगिक वापरासाठी किंवा नदीत सोडण्यासाठी योग्य होते, म्हणजे ते शुद्ध केलेलं पाणी कुठे वापरायचं, तर त्याचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी भेटतं आहे। अजून आपल्याकडे पुढे जायचंय आपल्याला, पण तत्पूर्वी विजेता बॅच खूप सारे जण जॉईन होत आहेत, तुम्ही जॉईन व्हा। तुम्हाला कृषी घटक पूर्ण करायचा असेल, रेकॉर्डेड स्वरूपात आधीचे लेक्चर्स भेटतील, पुढचे लेक्चर लाईव्ह भेटतील, त्याच्यानंतर मराठी, इंग्लिश, जीके, गणित बुद्धिमत्तेचे 90% सेशन तुम्हाला बॅच घेतल्याबरोबर भेटतील, ते रेकॉर्डेड असतील। आणि इथून पुढे होणारे सेशन जे असतील, PYQ चे असतील, प्रॅक्टिस पेपर असेल, ते लाईव्ह स्वरूपात असतील। म्हणजे दोन्ही पद्धतीची ही बॅच आहे। अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन आहे, या ठिकाणी हा नंबर तुम्हाला दिसतोय स्क्रीनवर, तुम्ही बॅच घेतल्यानंतर या नंबरला तुमची रिसिप्ट पाठवा, तुम्हाला नोट्स टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्हीही PDF स्वरूपात या ठिकाणी भेटून जातील आणि ऍपवर सुद्धा बऱ्याच आहे। सांडपाण्याचा पुनर्वापर कसा करायचा, मग बघा सांडपाणी आहे त्याचा रियूज कसा करायचा, एकतर शेतीसाठी वापर सगळ्यात महत्वाचं, वृक्षारोपण असेल, बागकाम असेल, शेतकरण असेल, त्या यंत्रणेमध्ये, औद्योगिकमध्ये सार्वजनिक रस्ते द्यायचे तिथे याचा वापर होऊ शकतो। त्यानंतर भूमिगत जल पुनर्भरण जे आहे तिथे वापर होऊ शकतो याचा, म्हणजे हे जे शुद्ध केलेलं पाणी आहे हे कुठे वापरायचं। पण सांडपाणी जे निघतंय बाहेर ना, याचे परिणाम काय होत आहे, त्याची इफेक्ट काय होत आहे हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे। एकतर जल प्रदूषण होत आहे, मासे जे आहे ना, मत्स्य संवर्धन, त्याच्यावर फार मोठा इफेक्ट याचा पडतो। पुढे आरोग्य समस्या, मग त्यामध्ये आपल्याला माहिती आहे अशुद्ध पाण्यापासून सगळ्यात जास्त रोग होतात आणि ते प्राणघातक असतात, तिथपर्यंत ते जाऊ शकतात। गॅस्ट्रो सारखे आपण बघतो, कॉलरा असेल, अतिसार असेल, टायफॉइड, याचं कारण तेच आहे पिण्याच्या पाण्याचं प्रदूषण, मातीची सुपीकता या ठिकाणी कमी होते या खराब पाण्यामुळे। दुसरं दुर्गंधी येते आहे आणि जे रोगकारक कीटक आहेत त्यांची वाढ या ठिकाणी मुख्यत्वे होताना आपल्याला दिसते। दुसरा मुद्दा आहे तो घनकचरा व्यवस्थापन।
फार महत्वाचा मुद्दा आहे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. कशाला म्हणायचं? पहिली गोष्ट तर घनकचरा म्हणायचं कशाला? घनकचरा जो तयार होतो तो माणसामुळे तयार होतो, सगळ्यात महत्वाचं. मग कुठे तयार होतो? तो क्रियाकलापांमधून तयार होतो. आपण ज्या काही ऍक्टिव्हिटीज करतोय, घर असेल, उद्योग असेल, बाजार असेल, बांधकाम केले जाते, त्या ठिकाणाहून जो तयार होतो आहे टाकाऊ कचरा, तो आहे घनकचरा. काय? तो आहे घनकचरा. मग घनकचऱ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे घनकचरे असू शकतात. त्यामध्ये बघा, घरगुती घनकचरा असू शकतो. घरगुती मग तो घरात असेल, स्वयंपाकघरात असेल, अन्नाचा उरलेलं त्या ठिकाणचे तुकडे असतील, प्लास्टिक सुद्धा घरामधलं. त्यानंतर औद्योगिक म्हटलं तर कारखान्यामधले धातू असेल, रासायनिक त्या ठिकाणचे घटक असतील. वैद्यकीय कचरा, रुग्णालयामधले ते सुई, पट्टे, औषधं सगळे ते तो घनकचरा वैद्यकीय. बांधकामामध्ये काय येईल? तुम्ही म्हणाल काय येते? वाळू, सिमेंट, दगड, बिनकामाचा जे यूज मध्ये नाही आलंय ते. इलेक्ट्रॉनिकमध्ये मोबाईल, संगणकाचे बॅटरी, सर्किट बोर्ड्स, बरंच काही आपण बघतोय ते बिनकामाचं त्या ठिकाणी तयार होतं. पुढे कृषी कचरा असतो, शेती, त्यामध्ये पेंढा असेल, खताचे अवशेष असेल, शेतीमधला सुद्धा कचरा. आता ते आपण बघतो हरियाणा, दिल्ली जवळचा पट्टा, तिथे ते गहू वगैरे नंतर ते जाळल्या जातात, त्याच्यापासून होणार पुढचं मग ते धूर आणि ते हवा प्रदूषण, ते म्हणजे या घनकचऱ्याचाच तो इफेक्ट असतो. तो घनकचरा नष्ट करण्याच्या दारामध्ये पुढे वायू प्रदूषण त्या ठिकाणी होतं. मग कोणते टप्पे आहेत घनकचरा व्यवस्थापनाचे? टप्पे कोणते आपल्याला माहित असावं. याचं एकतर वर्गीकरण, पहिली गोष्ट सगळ्यात महत्वाचं, ओला कचरा आणि कोरडा कचरा. बायोडिग्रेडेबल म्हणजे ओला आहे, आणि दुसरा नॉन बायोडिग्रेडेबल म्हणजे तो सुका कचरा आहे किंवा कोरडा कचरा आहे. पहिली गोष्ट तर याचं करावं लागतं, एकतर वर्गीकरण केलं तुम्ही, ओला वेगळा केला, सुका वेगळा केला. दुसरं याचं कलेक्शन करावं लागेल. तो घराघरातून दररोज गोळा करावा लागेल. ते घंटा गाड्या येणार, त्याच्यावरती गाणं लागणार आणि आपण त्याच्यात टाकणार. त्याच्यानंतर तो गोळा केल्यानंतर वाहतूक केली जाणार, त्याची ट्रान्सफर म्हणजे स्थानिक वाहनाद्वारे तो कुठेतरी बाहेर नेला जाणार. ते या ठिकाणी याच्यामध्ये असतं. मग तिथे नेल्यानंतर त्याच्यावर प्रोसेस करायची आहे, त्यावर प्रक्रिया करायची आहे. मग त्यापासून एकतर कंपोस्ट खत तयार केलं जातं, त्याची रिसायकलिंग केली जाते, किंवा बायोगॅसची निर्मिती सुद्धा त्यातून आपण करू शकतो. पुढे त्याचं डिस्पोजल करता येतं, त्याची विल्हेवाट लावता येते. कशी लावणार विल्हेवाट? तर उरलेला कचरा वैज्ञानिक पद्धतीने लँडफिलमध्ये त्या ठिकाणी टाकला जातो. बघा, लँडफिलमध्ये त्या ठिकाणी उरलेला कचरा टाकला जातो, ती विल्हेवाट लावली जाते. बरं, याच्यातून पुनर्वापर सुद्धा केला जाऊ शकतो. कसा पुनर्वापर? तर बघा, कंपोस्टिंग आहे. कंपोस्टिंगमध्ये काय होतंय? ते सेंद्रिय कचरा असेल त्याच्यापासून खत तयार होतंय. दुसरं आहे बायोगॅस निर्मिती, सांडपाणी असेल किंवा ओला कचरा, त्याच्यापासून ऊर्जा आपल्याला माहिती बायोगॅस तयार होतोय. रिसायकलिंगमध्ये कागद असेल, प्लास्टिक असेल, धातू असेल, याच्यापासून नवीन पुन्हा पदार्थ आपण त्याला गरम करून त्याचं सगळं रिसायकलिंग त्या ठिकाणी केली जाते आणि त्यापासून नवीन पदार्थ बनवले जातात. ऊर्जा पुनर्निर्मिती, कचऱ्यापासून वीज तयार होते आहे. यावर अजून संशोधन होत राहतील आणि हे काम आपल्यासाठी जास्त सोपं होईल. बरं, मग घनकचरा का एवढं, घनकचऱ्याला एवढं महत्व का देतोय आपण? तिचं व्यवस्थापन झालं पाहिजे. याची काय इफेक्ट काय होत आहेत? दुष्परिणाम काय आहे? तर माती आणि पाण्याचं प्रदूषण घडवून आणणारं हे आहे. दुर्गंधी आणि कीटकांची वाढ यामुळे होते आहे. आरोग्य समस्या, डेंग्यू असेल, कॉलरा असेल, मलेरिया असेल, हे आजार होण्यामध्ये हा कचरा फार मोलाची भूमिका बजावतोय. पुढे दृश्य प्रदूषण असतं, व्हिज्युअल पोल्युशन जे आहे, त्यामध्ये हा कचरा महत्वाचा आहे. हवामानावर परिणाम करणारे मिथेन गॅस उत्सर्जनामुळे सुद्धा या ठिकाणी हा भाग जो आहे हे होतो आहे. हवामान सुद्धा या ठिकाणी याच्यामुळे इफेक्ट होतो आहे हवामानावर, त्यामध्ये बिघाड होतो आहे. आता यासाठी बनवावा लागला कायदा, यासाठी आणावे लागले नियम. कधीचे आहे नियम? 2016चे आहे नियम. आधी 2000चे होते, ते 2016 मध्ये त्यामध्ये अमेंडमेंट झाली आणि काय तरतुदी केल्या. नेमका कायदा काय म्हणतो? एकतर घरगुती पातळीवर कचऱ्याचं वर्गीकरण ओला आणि सुका केलंच गेलं पाहिजे, ते बंधनकारक केलं. नियम कायदा म्हणतो ते करावंच लागेल. स्थानिक स्वराज्य संस्थाला हे संकलन आणि याच्यावर प्रोसेस करावीच लागेल, हे कंपल्सरी आहे. तुमच्या घरात कचरा तयार होत असेल, तो नेण्यासाठी जर स्थानिक स्वराज्य संस्थेची गाडी येत नसेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता, ती त्या ठिकाणी येईल. प्लास्टिक आणि धोकादायक कचरा जे आहे त्याचं वेगळं संकलन झालं पाहिजे. जो धोकादायक आहे ना तो वेगळा त्या ठिकाणी केला पाहिजे. वेस्ट टू एनर्जी व कंपोस्टिंग प्रकल्पांना या ठिकाणी प्रोत्साहन देणं हे यामधलं अत्यंत महत्वाचं काम आपल्याला दिसतंय. मग भारत सरकार कोणते उपक्रम राबवत आहे कचऱ्यासाठी? स्वच्छ भारत अभियान कधीचं आहे? 2014चं, तारीखही माहित पाहिजे. पुढे नमामि गंगे योजना, नदी स्वच्छते संदर्भातला आहे. अटल मिशन फॉर रिज्युव्हनेशन अँड अर्बन ट्रान्सपोर्ट, ज्याला अमृत म्हणतोय आपण, त्याच्यात सुद्धा याचा अंतर्भाव आहे. पुढे वेस्ट टू वेल्थ मिशन, ही एक मिशन आहे. स्मार्ट सिटी मिशन, इथे तर याच्यात सगळंच येत आहे. ओके, प्रोसेस करणं वगैरे सगळं. म्हणजे काय? थोडक्यात काय? सांडपाणी आणि घनकचरा. सांडपाणी काय असतं? वापरलेलं आणि अशुद्ध असं पाणी असतं. घनकचरा म्हणजे टाकाऊ कचरा असतो थोडक्यात.
आता स्रोत सांडपाणी घरगुती, औद्योगिक, घनकचरा घर, बाजार, रुग्णालयामधून तयार होतोय. त्यानंतर प्रोसेस प्राथमिक, दुय्यम, तृतीय घनकचऱ्यामध्ये वर्गीकरण करायचं, प्रक्रिया करायची आणि विल्हेवाट करायची. सांडपाण्यामध्ये पुनर्वापर सिंचनासाठी होऊ शकतो, उद्योगासाठी होऊ शकतो, बांधकामासाठी होऊ शकतो. इकडे घनकचऱ्याचं कंपोस्टिंग करता येईल, रिसायकलिंग करता येईल. सांडपाणी उद्दिष्ट आहे जलप्रदूषण कमी करणं आणि घनकचरा स्वच्छता आणि आरोग्य राखणं हे उद्दिष्ट या ठिकाणी आहेत. म्हणजे सांडपाणी आणि घनकचऱ्याचं व्यवस्थापन करणं हे पर्यावरणासाठी फार आवश्यक आहे. आणि या दोन्हीमध्ये एक तर रिड्यूस करा, त्याचा म्हणजे ते कमीच यूज हे झालं पाहिजे, हे झालं पाहिजे, त्याची उत्पत्तीच होणार नाही असं बघा. दुसरं त्याचा रियूज करा आणि पुन्हा त्याला वापरताना रिसायकल करा. या तत्वांवर ही व्यवस्थापन आधारित आहे. हे 3 तत्व आपल्याला माहीत असले पाहिजे. मला वाटतं यातून बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकायला भेटतील. थोडं पुढे जातोय आपण. मी याच्यावर प्रश्नपत्रिका तयार करतो आहे ग्रामसेवक भरतीच्या. तुम्हाला तांत्रिकच्या प्रत्येक टॉपिकवर 25 प्रश्नाची एक टेस्ट मी घेणार आहे. PDF देतो तुम्हाला या बॅचमध्ये आणि त्याच्यावरची लेक्चर सुद्धा देतो. चला, हे लेक्चर आवडत असतील लाईक करत चला, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, सध्या शांततेच्या काळामध्ये काम करायचं आपल्याला. परीक्षा डिक्लेअर नाहीये तेव्हा हे सगळं मी करून घेतोय. परीक्षा आल्यावर तर वेगळा विषय असेल, तेव्हा आपण करूच. धन्यवाद.